हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत कटलेट. आपण पोहे आणि उपीट उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर त्याच वस्तूंपासून त्याच पदार्थांपासून आपण नवीन नाश्ता तयार करूया. हे म्हणजे पोहे आणि रव्याचे कटलेट. हे खूप सुंदर होतात, पटकन होतात आणि एकदम आतनं मऊ आणि वरनं क्रिस्पी असे होतात आणि चवीला खूप छान टेस्ट असते याची. तर आपण नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. तुम्ही जाडा बारीक कसाही रवा असेल तो घ्या. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत. रवा भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे, कारण की जर जास्त पाणी झालं तर ते खूप पातळ होईल आणि कटलेट नीट होणार नाही. तर थोडं थोडं पाणी घालून आपण भिजेल इतपतच ठेवायचं आहे. रवा फक्त आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आणि हा आता आपण बाजूला ठेवायचा आहे एक 5-10 मिनटं. छान थोडं अजून मी पाणी घातलं आहे आणि हा आपण बाजूला ठेवूया. इथे मी 1 वाटी पोहे घेते आहे. तर पोहे आपण धुवून घेणार आहोत छान स्वच्छ पाण्यामध्ये. आणि पोह्यात सुद्धा आपण जास्त पाणी नाही घालायचं आहे. हे फक्त धुवून घ्यायचे आहेत आपण पोहे. धुतल्यानंतर तुम्ही बघाल जे आपण असं पाणी निथळून घेतलं आहे तसेच पोहे आपण ठेवायचे, जसे पोह्याला भिजवतो तसेच. तर हे आपण एक 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया. पटकन भिजतात पोहे, काही जास्त नाही वेळ लागत. इथे आपला रवाही भिजलेला आहे आता. आणि आपण जे पोहे भिजवलेले आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया. हे सगळं एकत्र करायचं आहे. तर हे सगळे पोहे मी ह्याच्यामध्ये घातलेत. आणि मी 1.5 चमचा ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी घातली आहे, तांदळाचं पीठ. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बेसन पीठ किंवा मैदासुद्धा घालू शकता बाइंडिंगसाठी. तर हे मी घेतलं आहे, ह्याच्यामध्ये घातलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया, भरपूर सारी कोथिंबीर घालूया. आणि त्याच्यानंतर मी एक कांदा आहे मीडियम, तो मी बारीक चिरून घेतला आहे, तो ह्याच्यामध्ये घातला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्याही घालू शकता, ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो, अजून कुठल्याही भाज्या, वाटाणा घालू शकता. तर मी इथे एवढंच घातलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे थोडीशी हळद घेतली आहे, एक पाव चमचा हळद. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता. आणि मी इथे थोडी आमचूर पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा. आणि मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे. तुम्ही चाट मसालाही टाकू शकता. इथे जिरे पावडर 1 चमचा आणि धणा पावडर 1 चमचा मी घेतलेली आहे. आणि थोडेसे मी तीळ पण घेणार आहे. तीळ छान वाटतात थोडेसे, तर त्याच्यामुळे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. आणि हेही याच्यामध्ये मी घालून घेते. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी हाताने हलवून मिक्स करूया, कारण चमच्याने नीट मिक्स नाही होणार. ते इथं असा छान गोळा झालेला आहे त्याचा. तर आपण ह्याला ना असं गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याची टिक्की करायची. तुम्हाला जो हवा तो आकार देऊ शकता, पण तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असेल कमी तेलात तर तुम्ही अशी टिक्की करू शकता त्याची. म्हणजे पटकन भाजली जाते आतनं ती आणि शिजते पण पटकन. तर मी असे छोट्या छोट्या टिक्क्या करून घेते. हे बघा किती छान झाली आणि छान दिसते त्याच्यामध्ये. तर मी अशा ह्या सगळ्या टिक्क्या करून घेतल्यात. हे बघा, या टिक्क्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि आता आपण अजून एक गोष्ट करायची आहे की त्याला आपण कोटिंग करूया. इथे मी थोडासा रवा घेतला आहे, तुम्ही ब्रेड क्रम्ब पण घेऊ शकता. तर हे जे कटलेट आहे मी ह्याच्यामध्ये घोळवून घेणार आहे रव्यामध्ये. खूप छान वाटतात, त्याचं वरचं जे आवरण आहे ते कडक पण होतं आणि दिसायला पण छान दिसतात, कुरकुरीत. तर मग हे मी आता घोळवून घेते आहे. आणि मी हे सगळे आता कटलेट त्याच्यामध्ये घोळवून घेणार आहे. रव्यामुळे छान दिसतात. हे बघा इथे किती छान टेक्स्चर आलं आहे त्याला. तर हे छान झालेत आपले. तर आपण फ्राय करायला घेऊयात. इथे मी गॅसवर फ्राय पॅन ठेवला गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण तुम्हाला जर कमी तेलात हवं असेल तर शॅलो फ्राय नेहमीच चांगलं आहे. तर इथे मी टिक्क्या आता तेलामध्ये सोडते, ठेवते. आणि खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर इथे सगळ्या टिक्क्या आपण तेलामध्ये सोडल्यात, अशा फ्राय पॅनमध्ये ठेवल्यात आपण. तर आता आपण एक बाजू याची छान आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित. हे बघा, आता आपण ह्याची दुसरी बाजू भाजणार आहोत.
एक बाजू छान भाजून झालेली आहे खरपूस आणि रंगही छान आलेला आहे. तर या सगळ्या आपण उलटून घेऊया आणि ह्या आपण दुसऱ्या बाजूनही छान भाजून घेणार आहोत. तर ह्याच्या थोड्या थोड्या आता भाजत आलेल्या आहेत. त्या जवळपास 3 ते 4 मिनटं छान भाजून घ्यायच्यात आपण. तर इथे झालेले आहेत. तर या मी काढून घेते आता. बघा रंगही खूप छान आला आहे आणि याची चवही खूप छान होते. आणि तुम्ही नक्की हा नाश्त्याचा वेगळा प्रकार करून बघा. नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळा येतो आपल्याला, तर थोडासा चेंज. तर इथे आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत, कटलेट तयार झालेले आहेत. तर हे तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर, दह्याबरोबर खाऊ शकता आणि खूप छान लागतात हे. तर मी अशा पद्धतीने हे तयार केले. त्याच टिप्ससहित तुम्ही करा म्हणजे छान होतील आणि एकदम सुंदर लागतात चवीला. तर इथे बघा हे बाहेरनं असे क्रिस्प झालेले आहेत, एकदम असे कुरकुरीत दिसत आहेत आणि आतमध्ये तेवढे सॉफ्ट झालेले आहेत, छान झालेले आहेत. तर मी इथे तुम्हाला दाखवते. हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते की आतनं ते सॉफ्ट झालेले आहेत छान आणि याची चव खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि पुढच्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. आणि परत एकदा रिक्वेस्ट करते की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.